श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सुधारस आमचे श्रवणी, पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनू, ऐकतान धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण, कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतकरणी। कथामृत संजीवनी, आनिक निरोपावे दातारा। येणे परिसिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणासी, कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनोई, संतोषला सिद्ध मुनी, सांगतसे विस्तारोनी, ऐका श्रोते एक चित्ते। एक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियेसी। गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण झाले अवधारी, भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा। पुढील चरित्र उत्तमा, सांगेन एका एक चित्ते। क्वचित काळ स्थानी, श्री गुरु होते गौप्येनी, प्रकट जाहले मनुनी, पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह। पुढे कृष्ण तटाकात, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयागा समान तीर्थ थोर, मनोनी राहिले परियेसा। कुरवपूर ग्राम ग्रहण, कुरुक्षेत्र तेची जान, पंचगंगा संगम कृष्णा, अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जान, तीर्थे असती अगण्य, मनोनी राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीरी, प्रख्यात असे पुरानंतर, पाच नामे आहेती थोर, सांगेन एका एक चित्ते। शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा, आली कृष्णेची या संगा, प्रयागहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर। अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरू, प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी, तत्सन्मान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी, आहेती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बर्वे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजितानंतर अमर होय, विश्वनाथ तोची जाना। प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नाने परियेसा। सहज नंदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे, या कारणे तिये स्थानी, कोटी तीर्थ असती निर्गुणी। वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर, अमित तीर्थे तयाच स्थानी, सांगता विस्तार पुराणी। अष्टतीर्थ ख्याती जान, तया कृष्णा तटाकात, उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा श्री पश्चिम मुखा। शुक्ल तीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पाप दूर, औदुंबर सन्मुखेसी, तीनो तीर्थे परियेसी। एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर, पाप विनाशी काम्या तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ। अमरेश्वर सानिध्यार्थ, अनुपम्य असे भूमंडळी। पुढे संगम षटकुळात, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटितीर्थ परियेसा। या तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु, राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णा वेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी,
सप्तनदी संगम सगुनी, काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्म इत्यादी महापार्थक, जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्धस्थान निरक, सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा, आनिक द्यायवा नाही उपमा. दर्शन मात्र होती काम्या, स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदुंबरू. गोप्य होऊनी अग्रेचरू, राहिले श्रीगुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ, होणार असे तीर्थख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट जाहले जाना. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी, जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण, असे सात्विक वृत्तीने. तया विप्रमंदिरात, असे वेल उन्नत. शेंगा निगती बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी, वरवण मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याचकपणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्रमंदिरासी. गेले आपण भिक्षेसी, नेले विप्र भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी तो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करुनी ब्राह्मणासी, आश्वासिता श्री गुरु संतोषी. गेले तुझे दारिद्र्य दोषी, म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहांत, जो का होता येल अन्नत. घेवडा नाम विख्यात, आंगण सर्व वेष्टिले असे. त्या वेलांचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदित तात्काळ. टाकुनी देती परिंबळे, गेले आपण संगमासी. विप्र प्रविणिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकाळी. म्हणून पहा हो देवबळी, कैसे अदृष्ट प्या आपुले. आम्ही तया यतीश्वराशी, काय उपद्रव केला त्यासी. आमचा ग्रास छेदुनी कैसी, टाकुनी दिल्हा भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. मने स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी, तया आधीन विश्वदान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपीलिकादी स्थूळ जीवन, समस्थ आहार पूर्वी तसे. आयुरन्न प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही. श्री 84 लक्ष जीवरासी, स्थूल सूक्ष्म समस्थांसी. निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एक दृष्टी, करोनी पोषितो हे सर्व सृष्टी. आपुले आर्जव बर्वे वोखटी, तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपुले आपुनेच भोगणे, या पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे, पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे, कौनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी, आपुले आर्जव न विचारिसी. ग्रास हरितला मनसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारका आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी, तोची राहे तारील आमुते. येणे परी स्त्रियेसी, संभाषी विप्र परियेसी. काढोनी वेल शाखेसी, टाकिता झाला गंगेत. तया वेलांचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजवरी, खनिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी, लाधला कुंभ निधानेसी.
आनंद श्री जाहला भोवसी, घेऊनी गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणूनी या वेला छेदिले, निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजाशी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैवे उना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सगळिकांसी. जो कोणी भजेल श्री गुरु, त्यासी लादेल इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, ऐष्टवर शर्वे नांदती. सिद्ध मने नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. पुढील कथामृतसार, ऐका श्रोते एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुरमहिमान दविज दैन्यहरण नाम अष्टादशोऽध्याय. श्री श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.